आणि आता बातमी समोर येते नाशिकमधून। नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे। मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मुकेश शहाणे यांचा उमेदवारी अर्ज बाद झालाय। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुकेश शहाणे यांचा हा अर्ज बाद ठरवलाय। मुकेश शहाणे यांच्या आधी दीपक बडगुजर यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने एबी फॉर्म असूनही मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, नेमकं काय कारण आहे मुकेश शहाणे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आलाय? मुकेश शहाणे यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केलेला होता, मात्र त्यांच्या काही मिनिटं आधी दीपक बडगुजर यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज प्रभाग क्रमांक 29 मधून दाखल केलेला होता आणि एबी फॉर्म जे आहे भाजपचे ते दोघांनाही मिळालेले होते। मात्र दीपक बडगुजर यांचा एबी फॉर्म जो आहे तो मुकेश शहाणे यांच्या अगोदर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सबमिट करण्यात आलेला होता आणि याच एका कारणामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद ठरवलेला आहे आणि दीपक बडगुजर यांचा अर्ज वैध ठरवण्यात आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी आपण जे पाहत होतो नक्कीच अभिजित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।